नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. ठीक आहे, मी एक असा व्हिडिओ आणण्याचा प्लॅन करतोय तुक्का स्ट्रॅटेजी म्हणून. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक गेस करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही 60% पेपर सॉल्व्ह केला आणि शेवटचे 20 मिनिटं राहिले तर तुम्हाला ते जे तुक्के मारतात तुम्ही ते अगर सिस्टमॅटिक मारले तुम्ही तर ते सगळे राईट येऊ शकतात. अशी टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर तुक्का नक्कीच कमेंट करून द्या. ठीक आहे, आणि जसे या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट होतील मी तो व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 60 फिक्स मार्क्स बद्दल. मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो, जर एवढा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आणि प्रत्येक जे पण मी लिहून दाखवतोय प्रत्येक गोष्ट जर लिहून घेतली आणि तेवढी जर प्रिपरेशन केली तुम्ही 60 मार्क्स नक्कीच आणू शकतात बाळांनो, कारण याच्या अराउंडच तुमचे क्वेश्चन असतील. ठीक आहे, तर बघूया सगळ्या क्वेश्चन्सला. त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर धीरज अमृतकर होता, ज्याला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, तुम्हालाही भेटू शकतं. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक लकी विनर चूज करतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही टॉपर्स नोट्स टाकतोय दर दिवशी. ठीक आहे, त्यानंतर सीईटी सेलकडनं काही अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येते. फ्री मेंटरशिप देतोय, आपण कधी मला मेसेज करू शकता. ठीक आहे, प्रत्येक मुलाशी मी कनेक्टेड आहे, प्रत्येक मुलाशी मी कॉलवरती कनेक्ट असतो. ठीक आहे, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बोलूया 60 फिक्स मार्क्स बद्दल. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल, छोटीशी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. जर तुमचे 160 मार्क आले ना बाळांनो, तुमचे कशी 99% क्रॉस होऊन जातात. ठीक आहे, म्हणजे तुमचं टार्गेट आता काय हवंय, 160 मार्क. ठीक आहे, 160 मार्कांना तुम्हाला 99% सगळे कॉलेजेस भेटून जातात. आणि 160 आणण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला 60 वरती जावं लागेल, त्यानंतर 100 वरती, त्यानंतर 40 वरती, त्यानंतर 160 वरती. ठीक आहे, आता पहिले आपण डिसाईड करणार आहेत की हे 60 मार्क कसं काय फिक्स करायचे. हे जर 60 मार्क फिक्स झाले नंतरचे तुम्ही 100 मार्कांसाठी रेडी होऊन जाणार, म्हणजे प्लस 40 मार्क्स तुम्हाला आणावे लागतील. ठीक आहे, जर तुमचे 100 आले तर तुमचे 90% होऊन जातील, है ना. तर आता फक्त आज हे 60 मार्कांबद्दलच बोलणार. 40 मार्क मी तुम्हाला तुक्का वगैरे या सगळ्या टेक्निक्स वरून शिकून देईल. ठीक आहे, आता आपण हे 60 महत्वाचे जे मार्क आहेत ना त्याच्याविषयी बोलणार आहोत. कोणकोणत्या टॉपिक मधनं प्रश्न येतील सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगेल. ठीक आहे, पण मला एक गोष्ट माहिती बाळांनो, आता तुम्ही पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर नाही करू शकत. की जसं की प्रत्येक चॅप्टर उघडलं, प्रत्येक चॅप्टर एचएससीच्या बुकमधनं वाचणं, त्यानंतर त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं, त्यानंतर त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करणं, एक्सरसाइज सॉल्व्ह करणं, त्यानंतर त्याची चॅप्टर वाईज टेस्ट देणं, त्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट देणं, एवढ्या गोष्टी पॉसिबल नाही. ठीक आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. तेवढा क्रॅश कोर्स जरी तुम्ही पाहत गेले, ठीक आहे, फक्त व्हिडिओ लेक्चर संपवा तेवढे, ठीक आहे, तरी तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, सगळे न्यूमेरिकल क्लिअर होऊन जातील. कोणताही प्रश्न आला तुम्ही सॉल्व्ह करायला रेडी राहणार त्या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, आणि मॅक्झिमम प्रश्न तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच सिमिलर टाईप तुमचे सीईटीच्या पेपरमध्ये येतील, कारण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आम्ही तेच प्रश्न टाकले जे सतत विचारत असते सीईटी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं की रोटेशन चॅप्टर आहे, रोटेशन चॅप्टर 2 तासात पूर्ण संपवलं, त्यानंतर 1 तासात त्याचे सगळे पीवायक्यू करून दाखवलं, 3 तासात पूर्ण चॅप्टर डन झालं, 3 तासात तुम्ही एक्झाम रेडी झाले रोटेशनसाठी, 3 तासात तुम्ही 4 प्रश्न करून येणार रोटेशनचे. समजलं, या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला शिकवले. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर्स तुमच्या आयआयटीएस आहेत. लास्ट 10 वर्षापासून सीओपी विजिटिया वालचे पीएचडी बीआयटी केजीसोमॅटिक्स विथाडोबल अशा टॉप इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजेसमध्ये जात आहे विद्यार्थी, तुम्ही जाणार याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. 99% अजून येऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, आता बोलूया जसे आपल्याला कसे आपण 60 मार्क्स फिक्स करू शकतो. ठीक आहे, 60 वरून आपल्याला 100 वर जायचंय, 100 वरून आपल्याला 140 वर जायचंय, 140 वरून आपल्याला 160 वर जायचंय, म्हणजे आपले 99% येऊन लागतील. ठीक आहे, आता बोलू कसं काय फिक्स करायचे. त्यासाठी तुम्हाला 12 चॅप्टर करावे लागतील बाळांनो. 12 चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तुमचे. जर तुम्ही हे 12 चॅप्टर केले, 12 चॅप्टरचे मी ते तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सांगून देणार आहेत की या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन येणार आहेत. तेवढे टॉपिक आणि तेवढे क्वेश्चन केले तुमचे आरामात हे 12 चॅप्टर कव्हर होतील बाळांनो, आणि आरामात तुमचे चांगले पर्सेंटाईल येतील. ठीक आहे, आता बोलूया 12 चॅप्टर कोणते. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरून प्रश्न कुठून येतो, पूर्ण रिसर्च केली आहे बाळांनो, पूर्ण रिसर्च करून तुमच्या समोर आणलेलं आहे कुठून कोणता प्रश्न येणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं आहे ना की आता हेच प्रश्न येतील याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, 100% कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही, पण आपण एवढं नक्की अनालिसिस करू शकतो की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती लास्ट 4-5 वर्षापासून कोणत्या टॉपिक्सवरती क्वेश्चन विचारतायत. जर लास्ट 4-5 वर्षापासून त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतायत तर यावर्षी त्या टॉपिकवर नाही विचारणार का? डेफिनेटली विचारणार. ठीक आहे, म्हणून सगळ्या गोष्टी लिहून घ्या. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरचा एक प्रश्न तुमचा ईएमएफ वरती येतो दरवर्षी. ठीक आहे, ईएमएफ कॅल्क्युलेशनचा एक प्रश्न असतो, तुम्हाला करून ठेवायचा आहे. ठीक आहे, ई नॉट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं बेसिकली. त्यानंतर कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटीचा एक प्रश्न पक्का येतो. कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टन्स प्रत्येक मुलगा लिहिल. जर नाही लिहिणार तुमचा यूज नाही या व्हिडिओचा. ठीक आहे, तिसरा प्रश्न तुमचा याच्यात असतो स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड पोटेन्शियल वरती दरवर्षी प्रश्न येतो बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन. ठीक आहे, त्यानंतर तुमचा मोलर कंडक्टिव्हिटी.
प्रत्येक विद्यार्थी लिहिल, जे गोष्टी मी लिहितोय माझ्यासोबत लिहिल. ठीक आहे. त्यानंतर जर रेट इन्क्रीज झाला, इफ रेट इन्क्रीज, ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती काय इफेक्ट होतो. एवढे प्रश्न जर तुम्ही केले, किती 6 प्रश्न मी तुम्हाला दिले, 6 प्रश्नांपैकी 4 प्रश्न तुमचे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे तुमच्या पेपरच्या शिफ्टमध्ये. ठीक आहे. याची काही गॅरंटी आहे का? नाही, गॅरंटी नाही. पण लास्ट 5 ते 6 वर्षापासून याच टॉपिकवरती प्रश्न विचारले, म्हणून आपण हे टॉपिक करायला नको हवे का बाळांनो. एवढे जर टॉपिक केलं ना, 60 मार्क्स तुम्ही फिक्स करून जाताय बाळांनो तुमचे. ही गोष्ट समजा. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघू, थर्मोडायनामिक्स. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 4 मार्क पक्के झाले तुमचे आता. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स 4+4, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 4, थर्मोडायनामिक्सचे 4, 8 मार्कांची प्रिपरेशन मी तुमची आता करून घेतोय. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येईल डेल यू, डेल जी, डेल एस, डेल क्यू. हे 4 टर्म्स असतात माहितीये. ठीक आहे. इंटरनल एनर्जी, गिब्स फ्री एनर्जी, हीट. ठीक आहे. या सगळ्यांवरती 4 पैकी एकावरती प्रश्न पक्का तुमच्या येणार आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त चान्सेस आहे डेल जी वरती, गिब्स फ्री एनर्जीवरती. ठीक आहे. त्यानंतर वर्क डन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल. हे सगळे प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमध्ये टाकलेत, तेवढे जरी केले ना तरी होऊन जाईल बाळांनो. ठीक आहे. वर्क डन कॅल्क्युलेशनचा एक प्रश्न तुमचा असेल. त्यानंतर तुमचा पीव्ही डायग्रामवरती एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची पीव्ही डायग्राम आहे, त्याच्यावरती पक्का प्रश्न तुमचा एक्सपेक्टेड असतो. त्यानंतर तुमचा थर्मोलॉज वरती एक क्वेश्चन पक्का आहे. थर्मोलॉज कोणते रे बाळांनो? 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, है ना. त्यानंतर एक प्रश्न थर्मो प्रोसेसेस वरती असतो तुमचा. ठीक आहे. थर्मो प्रोसेसेस कोणते रे बाळांनो? इडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. ठीक आहे. हे सगळे तुमचे थर्मो प्रोसेस झाले. तर हे एवढे प्रश्न केले तर तुमचं थर्मोडायनामिक्स बऱ्यापैकी होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल बोलायचं झालं तर याच्यात सगळ्यात जास्त तुमचे नेम रिएक्शन येतात. काय येतात? नेम रिएक्शन. कोणकोणते नेम रिएक्शन? पहिली तुमचे अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल कंडेन्सेशन वरती सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर ओल्फ-किर्चनर. प्रत्येक विद्यार्थी मी जे सांगतोय ते लिहून घेईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं स्टीफन्स रिएक्शन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हॅलोफॉर्म रिएक्शन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इटार्ड रिएक्शन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा कॅनिन्झारो रिएक्शन. सगळ्या रिएक्शन तुमच्या लर्न पाहिजे. ठीक आहे. याची झाले तुमचे 3 मार्क. 4, 4, 8, 9, 10, 11 मार्क तुम्ही आत्ताच फिक्स करून घेतले बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर पी ब्लॉक. पी ब्लॉक वरती एक प्रश्न, तुमचे 4 प्रश्न पक्के आहेत. ठीक आहे. पी ब्लॉक वरती क्वेश्चन कुठून येईल? पहिला क्वेश्चन तुमचा ऑक्सिडेशन स्टेट, याच्यावरती एक प्रश्न पक्का असतो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न येतो नेम रिएक्शन. एक नेम रिएक्शन आहे पी ब्लॉक मध्ये, तेवढी करून जा, पक्का प्रश्न असतो याच्यावरती. ठीक आहे. त्यानंतर तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स तुम्हाला फाइंड करायचे असतील, म्हणजे तुमच्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सची प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या गोष्टी विचारू शकतात. ठीक आहे. तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स पी ब्लॉकचे जेवढे पण आहेत तेवढे लर्न करून ठेवा कोणते. ठीक आहे. त्यानंतर तुमचा नोबल गॅसेस वरती प्रश्न एक पक्का येईल पी ब्लॉक मधून. ठीक आहे. त्यानंतर तुमचे ट्रेंड्स विचारतील बाळांनो. ट्रेंड्स कोणते असतात रे बाळांनो? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, आयनायझेशन इन्थेल्पी, त्यानंतर तुमचा फ्रीजिंग पॉइंट. हे सगळ्यांचे ट्रेंड तुमचे पी ब्लॉकच्या एलिमेंटचे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक एलिमेंटचं हायब्रिडायझेशन माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. एवढे जर प्रश्न केले तुमचं पी ब्लॉक पूर्ण होऊन जातं. ठीक आहे. तुमचे झाले पी ब्लॉकचे 4 प्रश्न. 4, 4, 8, 12, 13, 14, 15 मार्काचा अभ्यास आत्ताच आपण करून घेतलाय. ठीक आहे. चला बघूया पुढचे. रोटेशन वरनं प्रश्न कुठून लिहिले बाळांनो? एक प्रश्न तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियावरती पक्का आहे. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे. त्यानंतर रेशिओ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियावरती पण येऊ शकतो. ठीक आहे. रेशिओ ऑफ एमआय, जसं की रिंग बाय रॉडचा तुम्हाला विचारून घेतील. ठीक आहे. जसं की डिस्क बाय रॉडचा विचारून घेतील. याच्या व्यतिरिक्त प्रश्न नाही येणार. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न कुठून येईल तुमचा? पॅरलल ऍक्सिस थेरम. ठीक आहे. याच्यावर एक प्रश्न येईल. त्यानंतर वेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन वरती एक प्रश्न येईल. कशाचा? इन्क्लाइन प्लेनचा. ठीक आहे. इन्क्लाइन प्लेन मध्ये रॉड ठेवला, त्याचं वेलॉसिटी ऍक्सेलरेशन किती असेल हे तुम्हाला सांगायचं असेल. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न, आयएमपी प्रत्येक पेपरमध्ये येतो म्हणजे येतो. ठीक आहे. त्यानंतर बोलायला झालं आपण रोटेशन मधनं कायनेटिक एनर्जीवरती एक प्रश्न पक्का येईल. ठीक आहे. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल असतं ना तुमचं, त्याच्यावरती एक प्रश्न. ठीक आहे. हे 5-6 प्रश्न केले तर तुमचं आरामात रोटेशनचे जे 5 प्रश्न येतात, 4 प्रश्न येतात, ते आरामात होऊन जातील. ठीक आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. त्यानंतर केटीजी वरनं क्वेश्चन कुठून येतो? एक क्वेश्चन तुमचा बीबी वरून पक्का येईल. बीबी म्हणजे ब्लॅक बॉडी. ठीक आहे. त्यानंतर तुमचा गॅस एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. गॅस एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर, याच्यावरती एक प्रश्न पक्का येईल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न कुठून येईल तुमचा? व्हीटी डायग्राम वरती एक प्रश्न पक्का येईल बाळांनो.
ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न येईल आरएमएस व्हेलॉसिटीवरती एक प्रश्न पक्का येईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा वेन्स कॉन्स्टंट वरती क्वेश्चन खूप एक्सपेक्टेड असतात बाळांनो. वेन्स कॉन्स्टंट, ठीक आहे. या चॅप्टरमध्ये खूप जास्त कॉन्स्टंट आहेत, सगळे कॉन्स्टंट तुम्हाला करायचे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन CP/CV रेशो तुम्हाला आरामात विचारतील. तर हे झालं केटीजीचे झाले 5 प्रश्न. ठीक आहे. 15, 5, 20, 24 प्रश्नांचं आता तुमचं प्रिपरेशन होऊन गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्लुइड्स बद्दल बोलायचं झालं, एक क्वेश्चन पक्का असतो तुमचा कॅपिलरी ट्यूबचा. ठीक आहे. कॅपिलरी ट्यूबला व्यवस्थित करा. ठीक आहे. सगळे प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये खूप छान पद्धतीने शिकवलेत. तेवढे तुम्ही फक्त व्हिडिओ जरी लावून बघून घेतले ना, सगळे प्रश्न तुमचे असे सॉल्व्ह व्हायला लागून जातील. ठीक आहे. त्यानंतर कॅपिलरी ट्यूब मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पक्का याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे. त्यानंतर बोलायला झालं तुमचा एक विस्कस फोर्स वरती प्रश्न पक्का येईल. ठीक आहे. त्यानंतर बोलायला झालं तुमचं वर्क डन वरती एक प्रश्न पक्का येतो, वर्क डन इन ब्लोविंग स्लोप बबल. ठीक आहे बाळांनो. आतापर्यंत भरपूर विद्यार्थी सोडून गेले असतील व्हिडिओला, पण जे व्हिडिओमध्ये आहेत ना ते सिरियस विद्यार्थी आहेत आणि तेच मला हवेत. ठीक आहे. बस हे एवढे नाही, एक प्रश्न राहिला, प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 ड्रॉप्स. ठीक आहे. हा एक प्रश्न येतो. 7 हे झाले तुमचे 24, 4, 28 मार्क तुमच्या आतापर्यंत होऊन गेले. ठीक आहे. जे सिरियस विद्यार्थी आहेत ना तेच मला हवेत, त्यांच्याकडूनच मला रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. ज्यांना सोडून जायचं असेल तेच गेले असतील. ठीक आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो बेटा, आता बरेच सिरियस विद्यार्थी आहेत, त्यांनी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल केला असेल, पण ज्यांनी नाही केलं ना, तुमची हे टॉपिक्स एकदम छान पद्धतीने कव्हर होऊन जातील आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून टाकणार. ठीक आहे. पेपरमध्ये जो पण प्रश्न येणार तो. ठीक आहे. चला, थर्मोडायनामिक्स. आता हा थर्मोडायनामिक्स कसलं रे बाळांनो? फिजिक्स. याच्यामध्ये एक क्वेश्चन तुमचा डेल यू, डेल जी, डेल क्यू, डेल एस प्रश्न असतो म्हणजे असतो याच्यावरती पण. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्कडनचा प्रश्न तुमचा इथं पण असतो. ठीक आहे. त्यानंतर बोलायला झालं तुमचं इथं एक प्रश्न येतो तुम्हाला T1/T2 चा रेशो काढायचा. ठीक आहे. खूप सारे प्रश्न सगळ्या बुक्समध्ये दिले, T1/T2 काढायचे. थर्मोडायनामिक्सचे प्रश्न करून बघून जा एकदा. ठीक आहे. त्यानंतर PV डायग्राम वरती एक प्रश्न फिक्स आहे. त्यानंतर गिब्स फ्री एनर्जीवरती एक प्रश्न येतो. ठीक आहे. झालं तुमचं थर्मोडायनामिक्स झालं. आता पुढचं बघूया वेक्टर बद्दल बोलायला झालं, एक क्वेश्चन तुमचा कोप्लॅनॅरिटी पे क्वेश्चन पक्का असतो. हे तुम्ही बघून बी नाही सांगत, ते मला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं वेक्टरमध्ये बोलायला झालं A/B = λc. तुम्हाला लॅम्बडा फाइंड करायचा एक क्वेश्चन पक्का असतो. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर बद्दल बोलायला झालं आपल्याकडे, जस्ट अ सेकंड, येस, वेक्टर बद्दल बोलायला झालं, कोप्लॅनॅरिटी झालं, लॅम्बडा झालं. त्यानंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बघताय ना बाळांना तुम्ही, हे प्रश्न पक्के तुमचे म्हणजे करून जायचे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुमचं क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट वरती एक प्रश्न पक्का असतो. ठीक आहे. त्यानंतर लेंथ ऑफ वेक्टर वरती एक प्रश्न पक्का असेल. दॅट्स इट डन फॉर वेक्टर. तुमचे 6 प्रश्न पक्के झाले. एक प्रश्न सांगू नाही, ठीक आहे. चला, एवढं झालं तर तुमचं झालं. मॅट्रायसिस एक चॅप्टर आहे. मॅट्रायसिस मध्ये 4 प्रश्न तुम्ही करून जायचे बाळांनो. ऍडजॉइंट काढायचा, मायनर काढायचा, कोफॅक्टर काढायचा आणि तुमचा डिटर्मिनंट काढायचा. हे 4 एक प्रश्न पक्का येतो. ठीक आहे. मॅट्रायसिस इथं बोलत नाही मी, पण मला तुम्हाला सांगून दिलं असंच. ठीक आहे. चला, झालं. लाईन अँड प्लेन बद्दल बोलायला झालं तुमचा अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, याच्यावरती एक प्रश्न पक्का असतो. ठीक आहे. त्यानंतर जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. 2 लाईनचं तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढायचं असतं जेव्हा स्लोप तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर जॉईंट इक्वेशन तुम्हाला काढायचे 2 लाईनचं जेव्हा तुम्हाला अँगल दिलेला असतो. दॅट्स इट. लाईन अँड प्लेन मधनं हे 3 प्रश्न खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. बाकीचे येऊ शकतात, पण बाकीचे कोणीच गेस नाही करू शकत. हे सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहेत. हा झाला तुमचा लाईन अँड प्लेन. क्लिअर आहे बाळांनो? त्यानंतर ट्रिगो मधनं 1-2 प्रश्न मी सांगतो जे खूप फेमस असतात, जे दरवर्षी येतात. 2 + 2 cos θ = हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर sin 6 डिग्री × sin 54 डिग्री × sin 60 डिग्री हा प्रश्न पण प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर तुमचा cos 1 डिग्री, त्यानंतर cos 2 डिग्री, असं करत करत तुमचं cos 179 डिग्री. याचा आन्सर 0 आहे की 1 आहे सांगा रे बाळांनो. ज्याला येत असेल तर सांगेल. 0 किंवा 1 आहे ना त्याचा आन्सर. त्यानंतर एक प्रश्न असतो तुमचा tan A + 2 tan 2A + 4 tan 4A + 8 cot 8A
याचं उत्तर तुम्हाला काढायचं असतं. ठीक आहे, हे 4 प्रश्न खूप फेमस आहे, हे तुम्हाला करून जायचे बाळांनो ट्रिगोमधून. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शिएशन बद्दल बोलायला झालं x-1 x+1 याचं डिफरन्शिएशन भरपूरदा विचारलं गेलंय. ठीक आहे, त्यानंतर बोलायला झालं तुमचं √x² + 1 याचं डिफरन्शिएशन खूप विचारलं गेलंय. त्यानंतर बोलायला झालं तुमचं तुम्हाला x = p sin θ दिलेलं आहे, y = q cos θ दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला dy/dx काढायचं आहे, खूप फेमस क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर तुमचा कोसेक 0 डिग्री ठीक आहे दिलेला आहे तुम्हाला y, तर तुम्हाला dy/dx काढायचं आहे. तर हे 3-4 प्रश्न आहेत जे खूप फेमस आहेत, दरवर्षी येतात. ठीक आहे, तर हे झालं डिफरन्शिएशन. मॅथ्स मध्ये तुमचे झाले 60, पीसीएम मध्ये 60 मार्क्स फिक्स झाले. बायोवाल्यांचं बोलायला झालं की 4 चॅप्टर तुम्ही करून जा बाळांनो. बायोचे क्वेश्चन कोणीच गेस नाही करू शकत, कुठूनही येऊ शकतात. ठीक आहे, तर बायोवाल्यांचे बी 60 मार्क्स इथं झाले. ठीक आहे, पीसीएम पीसीबी मिळून पीसीएमचे पण तुमचे 60 मार्क्स डन झाले, पीसीबीचे पण तुमचे 60 मार्क्स डन झाले. ठीक आहे, मी गॅरंटी देतो एवढा जर तुम्ही केलं तुमचे 60 मार्क कुठून जाणार नाही. आता 60 वरनं 100 वर कसं काय यायचं, त्यासाठी तुक्का टेक्निक असते, तुक्का टेक्निक्स असतात. जर तुम्हाला तुक्कावरती व्हिडिओ पाहिजे कॉमेंट करा, लगेच कॉमेंट करा. क्रॅश कोर्समध्ये आम्ही खूप तुक्का टेक्निक्स टाकणार आहे. ठीक आहे, जसा पेपरच्या 2 दिवशी आधी एक तुक्काचा डिटेल व्हिडिओ येईल क्रॅश कोर्समध्ये. भरपूर क्वेश्चन तुम्ही त्याच्याने सॉल्व्ह करू शकता. युट्यूबवरती पण मी भरपूर व्हिडिओ टाकणारच आहे तसे. ठीक आहे, पण क्रॅश कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल बाळांनो. तेवढा क्रॅश कोर्स केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. जो विद्यार्थी इथंपर्यंत बघतोय ना तो खरंच सिरियस आहे. आणि मी सांगतो बाळांनो तुम्हाला, तुम्ही खूप चांगला स्कोर आणू शकतात. ठीक आहे, जर तुमचा सिलेबस कव्हर्ड आहे ना, मी नाही सांगत तुम्हाला क्रॅश कोर्स लावायला, तुम्ही डायरेक्ट मॉक टेस्ट लावा आमची. ठीक आहे, पण सिलेबस कव्हर्ड नसेल पहिले क्रॅश कोर्स मधून कव्हर करा, त्यानंतर मॉक टेस्ट लावा. ठीक आहे, महाराष्ट्राचे खूप बेस्ट टीचर्स आम्ही शोधून टाकलेले. ठीक आहे, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी टाकतोय, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.